यशवंत शिलेदार यावेळेस आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। माफ करा, यशवंत किल्लेदार आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। यशवंतजी, आपण बघतोय राज ठाकरेंना अशा शब्दात ट्विट करून या ठिकाणी थेट आरेतुरेची भाषा, एकेरी उल्लेख राज ठाकरेंचा केलेला आहे। काय प्रतिक्रिया आहे? मनसे याचं उत्तर कशा पद्धतीने देणार? ट्वीट केलेला आहे हे शासन पुरस्कृत आहे। उद्या जो आमचा विजयी मेळावा होतोय त्याला गालबोट लावण्यासाठी जाणीवपूर्वक काही लोकांना उठवून बसवलं जात आहे आणि हे कुसपट काढून दिवसण्याचे प्रकार चालू आहेत। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ही मुजोरी यांच्यामध्ये ही जी भाषा आहे त्यांची, ही मुजोरीची आहे की नाही? अशी जर मुजोरी तुम्ही करणार असाल आणि आमच्या माय मराठी भाषेची किंवा मराठी माणसाचा अपमान करणार असाल, अशा लोकांवर हे जे मराठी भाषा मंत्री आहेत हे काय कारवाई करणार आहेत की नाही करणार आहेत? आणि ऍक्शनला रिॲक्शन मिळाली तर तुम्हाला पुन्हा संरक्षण मागायचं आहे, हा सुद्धा छुपा अजेंडा आहे यांचा। त्यामुळे याच्यावर आम्हाला योग्य वेळ आल्यावर आम्हाला याच्यावर योग्य प्रतिक्रिया देता येते। आमचा उद्याचा मेळावा पार पडू दे। अगदी, पण यांना हिम्मत कुठून येते? व्यवसाय महाराष्ट्रात करतात, मुंबईत करतात, मराठीला ललकारतात। हिम्मत सरकारकडून येते, सरकार देतं। माहिती आम्हाला तशीच मिळते आहे। सरकार हे सगळं उठवून बसवत आहे लोकांना। कारण ज्या पद्धतीने मराठी माणूस एकवटला आहे स्वतःच्या भाषेसाठी आणि त्याचा धसका घेऊन जर तुम्ही जर अशा हे शकुनी चाळे करणार असाल तर त्याला उत्तर आम्ही देखील त्याच पद्धतीने देऊ शकतो। काय सरकारचा काय अजेंडा असावा अशा पद्धतीने लोकांना उभं करून? काय वाटतं तुम्हाला? काय आरोप आहे? हे हाणून पाडायचं आणि हा जो काही आता वातावरण निर्माण झालंय त्याच्यामध्ये बेरंग निर्माण करायचा, जातीय वाद निर्माण करायचे, धार्मिक वाद निर्माण करायचे। त्यांचा एक मंत्री बोलतो नाही का, तो तर हिंदू मुस्लिम वादाच्या गोष्टी करतोय। कुठे आला मराठी भाषा? मराठी भाषेला, आमच्या मातृभाषेला प्राधान्य मिळायला हवं, हा विषय। आणि बाकीचे ह्यांनी आता जे उपस्थित केलेले विषय याचा एकमेकाशी दुरान्वय संबंध आहे का हो? आणि हे सगळे मराठी आहेत ना? सत्तेसाठी किती लाचार व्हायचं? स्वतःच्या माय मराठी आई समान भाषेला सुद्धा तुम्ही घाण ठेवताय आणि ह्या दिल्लीश्वरांचे गुडघे चाटताय। लांछनास्पद आहे। तिकडे बघा, आज तर एकनाथ शिंदे पुण्याच्या कार्यक्रमात एका जय गुजरात बोलले अमित शहाच्या समोर त्या मंचावर। तर किती लाचारी आहे ही? कुठे होते ते CD देशमुख? त्यांनी अभिमानाने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। आणि हे काय करतायत? मग ही चीड नाही येणार का? सगळी लाचारी आहे। आणि एकंदर मराठी माणूस जसा एकवटतोय त्याचा तो धसका घेतलेला आहे। मराठी मला एकत्र करायची आणि एक गट्टा मत मिळवायची। आम्ही हे जे काय करतोय राजकारणासाठी नाही करत आहे हो। उद्याचा मेळावा सुद्धा आमचा अराजकीय आहे। त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट आवाहन केलेलं आहे की हा मराठी भाषेसाठीचा मेळावा आहे। हा कुठलाही राजकीय झेंडा नसेल, तिथे मराठी अजेंडा असेल। इतकं स्पष्ट भूमिका ठेवली आहे, स्वच्छ भूमिका ठेवलेली आहे पक्षाने आमच्या। पण त्यांना राजकारणच करायचंय प्रत्येक गोष्टीत। अगदी अगदी धन्यवाद यशवंत किल्लेदारजी, आपण ही प्रतिक्रिया दिलीत मनसेच्या वतीनं। तर आपण बघतोय की सरकारचा या लोकांना पाठिंबा आहे असा आरोप मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केलेला आहे। तर मराठी शिकणार नाही, ठाकरे काय करायचंय बोल, अशा शब्दात सुशील केडियानं यावेळेस राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत 2 ते 3 ट्विट केलेले आहेत आणि या ट्विट नंतर त्यानं थेट स्वतःसाठी सुरक्षा देखील मागितलेली आहे। काय करायचंय ते बोल असं म्हणत राज ठाकरेंना ललकारलं आणि पुढच्या ट्विटमध्ये हा व्यक्ती जो आहे, हा जो व्यावसायिक आहे, तो सरकारकडे मदत देखील मागतोय। सुशील केडिया यानं राज ठाकरेंना काय करायचंय ते बोल, मी मराठी शिकणार नाही असं म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय हिंदी भाषा सक्तीचा जो वाद होता तो पेटलेला असताना आता सुशील केडियासारखे लोक तिथं आपण बघतोय की हा जो वाद आहे तो आणखीन पेटवतायत असंच म्हणावं लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।